नमस्कार. संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे काही तक्रारदार थकीत कर्जदार या ठिकाणी उपोषणाच्या अनुषंगाने बसलेले असल्याच्या संदर्भातली माहिती मिळाली. आपण या अनुषंगाने पतसंस्थेच्या संदर्भात आपल्याला सांगताना मी सुरुवातीलाच हे सांगेल की त्यामुळं हे सगळे जे कर्जदार आहेत ते स्थावर तारण कर्ज घेतलेले कर्जदार आहेत. याच्यामध्ये जामीन किंवा वगैरे कोणताही प्रकार नाही. त्यामुळे यांची सगळ्यांची जी काही कर्जाची मागणी आल्यानंतर कर्जाची जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये त्यांची गहाणखतं केली गेलेली आहेत. ती गहाणखतं ते स्वतः जाऊन आमचं पत्र घेऊन जातात आणि गहाणखत करण्यासाठी रजिस्टर ऑफिसला जातात. त्यानंतर तिथं गहाणखत केलं जातं आणि गहाणखत केल्यानंतर तो दस्त इथं आणल्यानंतर त्यांना परत बोजानोंदीसाठी पत्र दिलं जातं. ते बोजानोंद देखील तेच स्वतः करून आणतात. त्यानंतर हे सगळं संपल्यानंतर मग सर्च आणि व्हॅल्युएशन रिपोर्ट देखील त्याच्यामध्ये ते घेतात आणि तो सुद्धा त्यांचं तेच आणून देतात. या अनुषंगाने ही सगळी प्रक्रिया पार पडते आणि त्यानंतर मग यांच्या बचत खात्यामध्ये कर्ज वितरित केलं जातं. बचत खात्यातून त्यांना त्यांच्या वैयक्तिक इतर बँकांच्या खात्यामध्ये मग ते RTGSच्या माध्यमातून असेल, चेकच्या माध्यमातून असेल तर ते त्यांच्या इतर बँकांच्या खात्यात पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर संस्थेची जी कर्जाची प्रक्रिया आहे ती पूर्णत्वास येते आणि ह्या माध्यमातून ह्या सगळ्या जणांची ही कर्ज प्रक्रिया पार पडलेली आहे. ही पार पडल्यानंतर ह्या तक्रारदार कर्जदारांची त्यांच्याकडे जवळपास दीड वर्ष म्हणजे त्यांची खाती जेव्हा NPA होतात ती NPA झाल्यानंतर त्यांच्याकडे मागणीसाठी आमचे जे काही वसुलीचे स्टाफ असेल ते जात होते, परंतु त्यांना अशीच उत्तर मिळत होती आणि शेवटी मग काय होतं की एक दिवस 101च्या प्रक्रियेला सुरुवात होते. त्यासाठी त्यांना मागणी नोटीस आणि ह्या सगळ्या ज्या काही नोटीस आहेत त्या पाठवल्या जातात. त्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण फॉलो केली जाते. त्याच्यानंतर त्यांना पोस्टाने पाठवलेल्या यांच्या सगळ्याच्या पोच देखील संस्थेकडे आहेत. ह्या सगळ्या पोच झाल्यानंतर मग पुन्हा सहाय्यक निबंधकांकडे 101च्या मागणीसाठी ते देखील त्यांच्याकडे ह्याच नोटिशींची प्रक्रिया पार पाडतात, समन्स काढतात आणि त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सुनावणीसाठी बोलवतात. ही सुनावणी त्या ठिकाणी घेतली जाते. यासाठी ह्या लोकांनी नोटिसा मिळाल्यानंतर देखील सुनावणीला काही जण उपस्थित राहिले, काही जण उपस्थित राहिले नाही. म्हणजे याचाच अर्थ की त्यांच्याकडे या विषयातली गांभीर्य त्यावेळेस त्यांना वाटलं नाही आणि त्यामुळं 5 किलोमीटरच्या अंतरावर ते असून सुद्धा ते त्या ठिकाणी गेले नाहीत आणि आज हा एवढा मोठा प्रपंच या ठिकाणी करताना मात्र ते सगळेजण पुढाकार घेऊन करतात. यावरून एक लक्षात येतं की त्यांना त्या कर्जाच्या संदर्भातले जे काही गांभीर्य होतं ते त्यांना आत्ता वाटायला लागलं आणि त्यावेळेस का वाटलं नाही हा एक मोठा प्रश्न आहे. मला असं म्हणायचं आहे की ही सगळी प्रक्रिया जेव्हा पार पडते तर 101चा दाखला, वसुलीचा दाखला आम्हाला मिळतो आणि त्यानंतर 156 म्हणजे वसुलीची पुढची प्रक्रिया वसुली अधिकारी करतात. वसुली अधिकारी त्या ठिकाणी जाऊन जप्ती करायला जातात. त्यावेळेस त्यांच्या प्रत्यक्ष शेतीवरती किंवा त्या मालमत्तेवरती जेव्हा ते गेले आणि त्यावेळेस जप्त्या सुरू केल्या तर त्यावेळेस त्यांना कळलं की आता काही आपली थांबण्याची प्रोसिजर होणार नाही, आता आपल्याला काहीतरी पुढची ॲक्शन घ्यावी लागेल आणि त्यानंतर मात्र त्यांनी पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये तक्रारींचा सुरू केला. मग त्यामध्ये सहाय्यक निबंधक कार्यालय असेल, जिल्हा उपनिबंधक कार्यालय असेल यांच्याकडे तक्रारी केल्या आणि ह्या तक्रारी केल्यानंतर यांच्या फक्त 13-14 जणांच्या तक्रारीवरून तिथं चाचणी लेखापरीक्षण या ठिकाणी गव्हर्नमेंटने लावलं, सहकार विभागाने लावलं आणि 22/11/2022 रोजी याचं लेखापरीक्षण सुरू झालं आणि तो लेखापरीक्षणाचा अहवाल देखील या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाला. त्या लेखापरीक्षणाच्या अहवालामध्ये देखील ह्या सर्व कर्जदारांच्या फाईल तपासताना सर्व कागदपत्र तपासली गेली, त्यांची चलनं तपासली गेली, त्यांचे अर्ज तपासले गेले आणि याचा सगळ्याचा सर्वंकष माहिती त्याच्यामध्ये जोडलेली आहे. जे रिपोर्ट त्यांनी देखील पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ही सर्वंकष माहिती असताना त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला होता. त्यांच्या ज्या मागण्या होत्या की आम्हाला कर्ज मिळालं नाही त्यावरती लिहिलेलं होतं. यांना सगळ्यांना त्यांच्या कर्ज खात्यामध्ये योग्य रीतीने कर्ज वितरित करण्यात आलेली आहेत. त्यांचा चेकचा इश्यू होता त्याच्या बाबतीत लिहिलेलं आहे की यांचे सगळ्यांचे चेक हे पतसंस्थेकडे संग्रहित आहेत. नुसते चेक संग्रहित नाहीत तर चेक घेताना जे काही अर्ज भरून घेतलेले होते त्याच्यावरती देखील या कर्जदारांच्या आणि जामीनदारांच्या सह्या आहेत हे देखील त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतरचा तिसरा जो भाग होता की आमच्या शेतीवरती जमिनीवरती बोजे चढवले, तर बोजा हा काही एक फक्त अर्ज देऊन चढवलेला नाही तर ही सगळी गहाणखताने झालेली प्रक्रिया आहे आणि गहाणखतानंतर चढलेले बोजे आहेत. त्यामुळे ह्याच्यातही तथ्य नाही असे सगळे मुद्दे त्या ठिकाणी निकाली काढले. त्यामुळं मला हे सांगायचं की ह्या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण पार पडलेली आहे. याच्यामध्येच माननीय उच्च न्यायालयाचा निकाल झाला आहे, माननीय सहकार आयुक्तांचा आदेश झाला आहे आणि या ठिकाणी चाचणी लेखापरीक्षण देखील पार पडले. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अतिशय पारदर्शकपणे पार पडलेल्या आहेत. हे त्यांचा जो काही अहवाल आहे याच्यावरून सुस्पष्ट होतं आणि त्यामुळं आमचा सगळ्या संस्थेचा हा न्यायदेवतेवरती विश्वास आहे. परंतु
या पद्धतीने उपोषण करून मात्र संस्थेची बदनामी करण्याचा हा एकमेव उद्देश याच्यामध्ये दिसतो, कारण याच्यामध्ये दुसरं काहीही नाही. परंतु याच्यामध्ये असं केल्याने संस्थेची वसुली थांबणार नाही ही तर अधोरेखितच आहे. परंतु एक गोष्ट सांगितली पाहिजे की त्यापैकी 2 जणांचे लिलाव पूर्ण झालेले आहेत, त्यांची खाती बंद झालेली आहेत. 5 जणांचे लिलाव या पुढच्या महिन्याभरामध्ये पार पडतील आणि बाकीच्यांचे सगळ्यांचे ताबे झालेले आहेत. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट मला या ठिकाणी अधोरेखित केली पाहिजे. आणि हे करताना मला आमच्या संस्थेची किंवा आमच्या संचालक मंडळाची ही जबाबदारी आहे की ज्या ठेवी आमच्याकडे आहेत, आज आमच्याकडे 3300 सभासद आहेत, आमच्याकडे जवळपास 950 कर्जदार आहेत, यांच्यापैकी कोणाचीही तक्रार येत नाही. आमचे सभासद या ठिकाणी खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत. आणि त्यामुळे मला ही गोष्ट निश्चितपणे अधोरेखित केली पाहिजे की अशा लोकांची वसुली कमीत कमी वेळात आणि कायद्याच्या योग्य त्या मार्गाने जाऊन आम्ही वसुली करू. आणि वसुली करून ही जी काही ठेवीदारांचे जे पैसे आहेत यांना योग्य ते संरक्षण देऊ, अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आमच्या सभासदांना देऊ इच्छितो. आमच्या सभासदांचा पूर्ण विश्वास आहेच, कारण त्यांना माहीत आहे की संस्थेला मागच्या 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त आहे, त्याच्यानंतर बँकोसारखे पुरस्कार या ठिकाणी प्राप्त आहेत. त्यामुळे संस्थेला मागच्या जर काही ऑडिट वर्ग असातत्याने आलेला असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अनुचित मार्गाचा कधीही कुठेही उल्लेख झालेला नसेल, तर याच्यावरून हे सुस्पष्ट आहे की संस्थेमध्ये कसल्याही प्रकारचा अनागोंदी कारभार, त्यांनी म्हटलेले जे काही शब्द असतील ते शब्द मी सुद्धा या ठिकाणी वापरत नाही. परंतु ह्या सगळ्या संस्थेच्या कामकाजामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असल्यामुळेच या ठिकाणी मला वाटते की आमच्या सगळ्या ठेवींमध्ये देखील मागच्या 2 वर्षात त्यांनी जेवढ्या वर्षामध्ये कामकाज हे चालवलेले आहे याच्यामध्ये 4-5 कोटीची संस्थेच्या ठेवींमध्येच वाढ झालेली आहे. त्याच्यामुळं आमच्या संस्थेवरतीचा विश्वास आहे तो लोकांचा दृढ आहे आणि तो यापुढेही कायम राहील. मी परत एकदा आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की अशा पद्धतीने